नमस्कार मित्रांनो, सावळीची जणू सावली 20 नोव्हेंबर प्रोममध्ये लग्नासाठी सारंग येत असतो आणि सगळे त्याच्या मागे चाललेले असतात. जगन्नाथचं मात्र बारीक लक्ष असतं. आता तो त्याच्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो, सावज टप्प्यात आलंय. अलका थोडी घाबरलेली असते, पण तिला मात्र जगन्नाथवर खूप कॉन्फिडन्स असतो. जगन्नाथ तिला म्हणतो, शिकार करायची वेळ झाली. तो त्याच्या माणसाला म्हणतो, तो हा जगन्नाथ सर. जगन्नाथ म्हणतो, अस्मीच्या खोलीकडे जा. तो ओके साहेब. जगन्नाथ म्हणतो, जा जा जा, कारण आता सारंग बोलल्यापर्यंत येऊन पोचलेला असतो. जगन्नाथचा माणूस नवरीच्या रूमचा दरवाजा उघडतो आणि म्हणतो, जगन्नाथ सर, इथे कुणीच नाही आहे. आता जगन्नाथच्या पायाखालची जमीनच सरकते. तो शॉक झालेला बघून अलका खुणवते. तो खोली रिकामी म्हणतो. इकडे मात्र ऐश्वर्या व्हॅनमध्ये जाते आणि म्हणते, अस्मी तू तयार आहेस ना? अस्मी म्हणते, हो ऐश्वर्या मॅडम. इकडे सावली पण बोलवण्याची आतुरतेने वाट बघत असते. कानू एकनाथला म्हणते, अहो अजून का नाही बोलवलं? जयंती म्हणते, बोलवतील बोलवतील, एवढी काय घाई आहे? ते मोठे लोक, मोठ्या लोकांचं सगळं मोठंच. ते आता सगळ्यांसमोर पुन्हा माहेरची पुंगी वाजायला लागते. इकडे जगन्नाथ मात्र भांबावून जातो आणि त्याच्या माणसाला म्हणतो, शोध, अस्मीला शोध. ती बाजूलाच कुठेतरी असेल. जिथे ऐश्वर्या असेल तिथे अस्मी असेल. काही करून हा प्लॅन फ्लॉप नाही व्हायला पाहिजे. तो होय जगन्नाथ सर, लगेच शोधतो. सारंग स्टेजवर आल्यानंतर गुरुजी म्हणतात, मुलीला घेऊन या. आता सगळे म्हणतात, अस्मी कुठे? अस्मीला बोलवा. इकडे जगन्नाथचा माणूस व्हॅनपर्यंत पोहोचतो. त्यामधून ऐश्वर्या आणि अस्मी बाहेर येत असतात. तुम्हाला काय वाटतं, लग्नाच्या बोल्यापर्यंत कुणी पोचायला हवं, अस्मीने की सावलीने? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.